हॅलो फ्रेंड्स, मी अमर A3 अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे इंग्लिश फ्रेजेस, त्यांचा अर्थ व उदाहरणासहित पाहणार आहोत. चला तर पाहूया. फ्रेज नंबर 1. अकॉर्डिंग टू. अकॉर्डिंग टूचा मीनिंग होतो ॲज पर रेटेड बाय किंवा ॲज पर रिपोर्ट ऑफ, म्हणजेच च्यानुसार. एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू द रूल्स नो लिव्ह कॅन बी सँक्शन टू यू. अकॉर्डिंग टू द रूल्स नो लिव्ह कॅन बी सँक्शन टू यू, म्हणजेच नियमानुसार तुम्हाला कोणतीही रजा मंजूर होऊ शकत नाही. नेक्स्ट वर्ड पाहूया. कॉंग्रॅच्युलेट ऑन. कॉंग्रॅच्युलेट ऑनचा मीनिंग काय होतो? टू कम्युनिकेट प्रेज, प्लेजर, ॲप्रुव्हल, कम्प्लिमेंट, म्हणजे त्याबद्दल अभिनंदन करणे. एक्झाम्पल, ही कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस इन द UPSC एक्झाम. ही कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस इन द UPSC एक्झाम, म्हणजेच UPSC परीक्षेत मिळालेल्या माझ्या यशाबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. नेक्स्ट वर्ड बघूया. बी गुड ॲट. बी गुड ॲटचा मीनिंग काय होतो? हॅव्हिंग थरो नॉलेज ऑफ, म्हणजे त्यात प्रावीण्य असणे किंवा एखाद्या गोष्टीची खूप माहिती असणे. एक्झाम्पल, ही इज गुड ॲट इंग्लिश. ही इज गुड ॲट इंग्लिश, म्हणजेच त्याला इंग्रजी चांगली येते. नेक्स्ट वर्ड. डील इन. डील इनचा मीनिंग होतो टू एंगेज इन कमर्शियल ट्रेड मॅटर्स. टू एंगेज इन कमर्शियल ट्रेड मॅटर्स, म्हणजेचा व्यापार करणे. एक्झाम्पल, वी डील इन ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स. वी डील इन ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, म्हणजेच आम्ही सेंद्रिय भाज्यांचा व्यवहार करतो किंवा व्यापार करतो. नेक्स्ट वर्ड. प्रोफिशंट इन. प्रोफिशंट इनचा मीनिंग होतो बी स्किलफुल इन समथिंग, म्हणजे वाकबगार असणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे, स्किलफुल असणं. एक्झाम्पल, शी इज प्रोफिशंट इन सेव्हरल लँग्वेजेस. शी इज प्रोफिशंट इन सेव्हरल लँग्वेजेस, अर्थ होतो ती अनेक भाषांमध्ये निपुण आहे. नेक्स्ट वर्ड. बी जिलस ऑफ. बी जिलस ऑफचा मीनिंग होतो एखाद्याचा हेवा वाटणे किंवा मत्सर वाटणे. एक्झाम्पल, आय डोंट अंडरस्टँड फाय ही इज जिलस ऑफ मी. आय डोंट अंडरस्टँड फाय ही इज जिलस ऑफ मी, अर्थ होतो त्याला माझा हेवा का वाटतो हे मला समजत नाही. नेक्स्ट वर्ड. इंडल्गिन. इंडल्गिनचा अर्थ होतो एखाद्या वाईट गोष्टीमध्ये गुंतणे. मिनिंग, आता एक्झाम्पल बघूया. ही इज एंडल्ग इन बॅड टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज. ही इज एंडल्ग इन बॅड टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज, अर्थ होतो तो दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला आहे. नेक्स्ट वर्ड. बी ॲब्झॉर्ड इन. बी ॲब्झॉर्ड इनचा मीनिंग होतो टू बी बिझी डुईंग समथिंग, म्हणजे काहीतरी करण्यात दंग असणे. एक्झाम्पल, द सिंगर वॉज सो ॲब्झॉर्ड इन सिंगिंग दॅट नथिंग कुड डिस्ट्रॅक्ट हर. द सिंगर वॉज सो ॲब्झॉर्ड इन सिंगिंग दॅट नथिंग कुड डिस्ट्रॅक्ट हर, म्हणजे गायिका गायनात इतकी गळून गेली होती की कोणीही तिला काही विचलित करू शकत नव्हते. नेक्स्ट वर्ड. रिलाय ऑन. रिलाय ऑनचं मीनिंग होतो टू बी डिपेंडंट ऑन, म्हणजे त्यावर अवलंबून असणे. एक्झाम्पल, आय डोंट वॉन्ट यू टू रिलाय ऑन मी फॉर सिम्पल थिंग्स. आय डोंट वॉन्ट यू टू रिलाय ऑन मी फॉर सिम्पल थिंग्स, अर्थ होतो साध्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर अवलंबून राहावे असे मला वाटत नाही. नेक्स्ट वर्ड. कीन ऑन. कीन ऑनचा मीनिंग बघूया. बी इगर ऑर इन्थुशियास्टिक अबाउट, म्हणजे आवड असणे किंवा उत्सुक असणे. एक्झाम्पल, शी इज कीन ऑन टेनिस. शी इज कीन ऑन टेनिस, म्हणजेच तिला टेनिसची आवड आहे. नेक्स्ट वर्ड. कॉल ऑन. कॉल ऑनचा मीनिंग होतो टू पे अ व्हिजिट ऑन पर्पज, एखाद्या कारणासाठी भेट घेणे. एक्झाम्पल, माय फादर वॉन्ट्स टू कॉल ऑन माय हेडमास्टर. माय फादर वॉन्ट्स टू कॉल ऑन माय हेडमास्टर, माझ्या वडिलांना मुख्याध्यापक यांची भेट घ्यायची आहे. नेक्स्ट. कॉल ॲट. कॉल ॲटचा मीनिंग होतो टू मेक व्हिजिट टू सी समवन, म्हणजे भेट देणे. एक्झाम्पल, द रशिया प्रेसिडेंट कॉल्ड ॲट द राष्ट्रपती भवन यस्टरडे. द रशिया प्रेसिडेंट कॉल्ड ॲट द राष्ट्रपती भवन यस्टरडे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी काल राष्ट्रपती भवनला भेट दिली. नेक्स्ट वर्ड. कॉल ऑफ. कॉल ऑफचा अर्थ होतो टू कॅन्सल ऑर ॲबंडन, म्हणजे रद्द करणे किंवा रहित करणे. एक्झाम्पल, द स्ट्राईक वॉज कॉल्ड ऑफ बाय कंपनी वर्कर्स. द स्ट्राईक वॉज कॉल्ड ऑफ बाय कंपनी वर्कर्स, कंपनीच्या कामगारांनी संप मागे घेतला. नेक्स्ट वर्ड. अबाईड बाय. अबाईड बायचं मीनिंग होतो टू कीप, टू फॉलो अ प्रॉमिस, डिसिजन, पालन करणे किंवा पाळणे. एक्झाम्पल, द किंग मस्ट अबाईड बाय हिज प्रॉमिसेस. द किंग मस्ट अबाईड बाय हिज प्रॉमिसेस, राजाने आपल्या वचनांचे पालन केलं पाहिजे. नेक्स्ट वर्ड. एक्झेम्ड फ्रॉम. एक्झेम फ्रॉमचा अर्थ होतो फ्रीड फ्रॉम ऑब्लिगेशन, म्हणजे त्यातून सुटका किंवा सवलत देणे. एक्झाम्पल, हँडिकॅप्ड स्टुडंट्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम रिटन टेस्ट. हँडिकॅप्ड स्टुडंट्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम रिटन टेस्ट, दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. नेक्स्ट वर्ड. क्लोज बाय.
क्लोज बायचा मिनिंग होतो व्हेरी नियर, म्हणजे च्या जवळ, खूप जवळ असणे. एक्झाम्पल, देअर इज अ ब्युटिफुल फोर्ट क्लोज बाय आवर विलेज. देअर इज अ ब्युटिफुल फोर्ट क्लोज बाय आवर विलेज, म्हणजे आमच्या गावाजवळ एक सुंदर किल्ला आहे. नेक्स्ट वर्ड, ॲक्सेस टू. ॲक्सेस टूचा मिनिंग होतो टू ॲप्रोच किंवा एंट्री, प्रवेश असणे किंवा जाण्याची मुभा असणे. एक्झाम्पल, ही हॅज ॲक्सेस टू एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बिकॉज हिज फादर इज द मिनिस्टर. ही हॅज ॲक्सेस टू एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बिकॉज हिज फादर इज द मिनिस्टर, म्हणजे त्याचे वडील मंत्री असल्यामुळे त्याला कोणत्याही सरकारी कार्यालयात प्रवेश मिळतो. नेक्स्ट वर्ड, बी अमेज्ड ॲट. बी अमेज्ड ॲटचा मिनिंग होतो टू फील विथ सरप्राईज, म्हणजे च्यामुळे आश्चर्यचकित होणे. एक्झाम्पल, एव्हरीबडी इज अमेज्ड ॲट हिज ब्रिलियन्स. एव्हरीबडी इज अमेज्ड ॲट हिज ब्रिलियन्स, त्याची हुशारी पाहून सगळेच थक्क होतात. नेक्स्ट वर्ड, ब्रेक इन. ब्रेक इनचा मिनिंग होतो प्राण्यांना शिकवून तयार करणे. एक्झाम्पल, ही इज द ओनली पर्सन इन द सर्कस हू कॅन ब्रेक इन लॉयन्स, एलिफंट्स अँड टायगर्स. ही इज द ओनली पर्सन इन द सर्कस हू कॅन ब्रेक इन लॉयन्स, एलिफंट्स अँड टायगर्स. सर्कसमधील तो एकमेव व्यक्ती आहे जो सिंह, हत्ती आणि वाघांना शिकू शकतो. नेक्स्ट वर्ड, प्रेफर टू. प्रेफर टूचा मिनिंग होतो लाईक बेटर बाय चॉईस, म्हणजे एखादी गोष्ट अधिक आवडणे. एक्झाम्पल, आय ऑलवेज प्रेफर टी टू कॉफी. आय ऑलवेज प्रेफर टी टू कॉफी, म्हणजे मी नेहमी चहापेक्षा कॉफीला प्राधान्य देतो. नेक्स्ट वर्ड, टेक ओव्हर. टेक ओव्हरचा मिनिंग होतो टू ॲझ्युम द कंट्रोल ऑर मॅनेजमेंट ऑफ, म्हणजे अधिकारसूत्रे हाती घेणे. एक्झाम्पल, ही टूक ओव्हर ॲज द डेप्युटी कलेक्टर. ही टूक ओव्हर ॲज द डेप्युटी कलेक्टर, म्हणजे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. नेक्स्ट वर्ड, सेटअप. सेटअपचा मिनिंग होतो टू बिगिन अ नेक्स्ट व्हेंचर, स्थापन करणे. एक्झाम्पल, ही हॅज सेटअप अ स्मॉल बिझनेस टू फीड हिज फॅमिली. ही हॅज सेटअप अ स्मॉल बिझनेस टू फीड हिज फॅमिली, त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी एक छोटा व्यवसाय उभा केला आहे. नेक्स्ट वर्ड, सेट इन. सेट इनचा अर्थ होतो कम इन टू बिंग किंवा हॅपन, सुरुवात होणे. एक्झाम्पल, द रेनी सीझन हॅज सेट इन. द रेनी सीझन हॅज सेट इन, म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे. नेक्स्ट वर्ड, इंटरफेअर इन. इंटरफेअर इनचा अर्थ होतो टू टेक पार्ट ऑर इंटरवेन इन अन ॲक्टिव्हिटी विदाउट इन्व्हिटेशन ऑर नेसेसरी. टू टेक पार्ट ऑर इंटरवेन इन अन ॲक्टिव्हिटी विदाउट इन्व्हिटेशन ऑर नेसेसरी, म्हणजे लुडबुड करणे. एक्झाम्पल, आय डोंट वॉन्ट यू टू इंटरफेअर इन माय फॅमिली क्लॅशेस. आय डोंट वॉन्ट यू टू इंटरफेअर इन माय फॅमिली क्लॅशेस, तुम्ही माझ्या कौटुंबिक वादात लुडबुड करू नये अशी माझी इच्छा आहे. नेक्स्ट वर्ड, जो की 25 नंबरचा आहे, होल्डअप. होल्डअपचा मिनिंग होतो डिले ऑर स्टॉपेज, म्हणजे थांबणे. एक्झाम्पल, देअर वॉज अ स्लाइट होल्डअप इन द प्ले बिकॉज ऑफ अ ड्रिझल. देअर वॉज अ स्लाइट होल्डअप इन द प्ले बिकॉज ऑफ अ ड्रिझल, म्हणजे रिमझिम पावसामुळे नाटक थोडा वेळ थांबलं होतं. नेक्स्ट वर्ड, स्पीक फॉर. स्पीक फॉरचं मिनिंग होतो टू बी सो इव्हिडंट दॅट नो फर्दर कमेंट इज नेसेसरी, म्हणजे एखाद्या गोष्टीचा असा पुरावा की जणू आरसाच. एक्झाम्पल, हिज गुड रिझल्ट स्पीक फॉर हिज गुड टीचिंग. हिज गुड रिझल्ट स्पीक फॉर हिज गुड टीचिंग, म्हणजे त्याचे चांगले परिणाम त्याच्या चांगल्या शिकवणुकीबद्दल बोलतात. नेक्स्ट वर्ड, थ्रो अवे. थ्रो अवेचा मिनिंग होतो टू फेल टू मेक गुड यूज ऑफ, म्हणजे एखादी गोष्ट गमावणे किंवा सोडून देणे. एक्झाम्पल, ही इज थ्रोईंग अप हिज जॉब बिकॉज ही वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस. ही इज थ्रोईंग अप हिज जॉब बिकॉज ही वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस, म्हणजे त्याला व्यवसाय सुरू करायचा असल्याने तो नोकरी सोडून देत आहे. नेक्स्ट वर्ड, कॅरी ऑन. कॅरी ऑनचं मिनिंग होतं टू मॅनेज टू कंटिन्यू, म्हणजे पुढे चालू ठेवणे. एक्झाम्पल, माय सन कॅरीड ऑन माय बिझनेस इन माय अब्सेन्स. माय सन कॅरीड ऑन माय बिझनेस इन माय अब्सेन्स, माझ्या अनुपस्थित माझ्या मुलाने माझा व्यवसाय चालवला. नेक्स्ट वर्ड, ब्रेक इन टू. ब्रेक इन टूचा मिनिंग होतो एंटर बाय फोर्स, म्हणजे जबरदस्तीने घुसणे, तोडणे किंवा फोडणे. एक्झाम्पल, द थीव्स ब्रोक इन टू द पॅलेस, अर्थ होतो चोरट्यांनी राजवाडा फोडला. नेक्स्ट वर्ड, इंट्रोड्यूस टू. इंट्रोड्यूस टूचा मिनिंग होतो टू प्रेझेंट समवन बाय नेम टू अदर पर्सन, म्हणजे चाशी ओळख करून देणे. एक्झाम्पल, ही इंट्रोड्यूस मी टू हिज सन. ही इंट्रोड्यूस मी टू हिज सन, त्याने माझी त्याच्या मुलाशी ओळख करून दिली. नेक्स्ट वर्ड, कीप ऑफ. कीप ऑफचा मिनिंग होतो टू स्टे ॲट अ डिस्टन्स फ्रॉम, म्हणजे दूर ठेवणे. एक्झाम्पल, द स्मेल ऑफ दिस ऑइंटमेंट विल कीप ऑफ मॉस्किटोज. द स्मेल ऑफ दिस ऑइंटमेंट विल कीप ऑफ मॉस्किटोज, या मलमाचा वास डासांना दूर ठेवेल. नेक्स्ट वर्ड, बी एबल टू. बी एबल टू म्हणजे काय,
तर हॅव्हिंग द नेसेसरी ॲबिलिटी म्हणजे त्यासाठी समर्थ असणे किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम असणे. एक्झाम्पल, द चाइल्ड इज एबल टू वॉक, द चाइल्ड इज एबल टू वॉक म्हणजे मूल चालण्यास सक्षम आहे. नेक्स्ट वर्ड, बँक ऑन. बँक ऑनचा मिनिंग होतो टू रिलाय विथ कॉन्फिडन्स म्हणजे त्यावर अवलंबून असणे. एक्झाम्पल, यू कॅन बँक ऑन मी वेन यू नीड मनी, यू कॅन बँक ऑन मी वेन यू नीड मनी म्हणजे जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता. नेक्स्ट वर्ड, 33 नंबरचा, टू बी फॅमिलियर विथ. टू बी फॅमिलियर विथचा मिनिंग टू बी ॲक्वेंटेड विथ, हॅव नॉलेज ऑफ म्हणजे परिचित असणे किंवा एखाद्या गोष्टीची माहिती असणे. एक्झाम्पल, ही इज फॅमिलियर विथ इंडियन एन्शियंट हिस्ट्री, ही इज फॅमिलियर विथ इंडियन एन्शियंट हिस्ट्री म्हणजे त्याला भारतीय प्राचीन इतिहासाची माहिती आहे. नेक्स्ट वर्ड जो की 34 नंबरचा आहे, गेट टू. गेट टूचा मिनिंग होतो टू रीच म्हणजे पोहोचणे. एक्झाम्पल, वी गॉट टू द विलेज बाय बस, वी गॉट टू द विलेज बाय बस म्हणजे आम्ही बसने गावात पोहोचलो. नेक्स्ट वर्ड जो की 35, एंटर इन टू. एंटर इन टूचा मिनिंग स्टार्ट अ न्यू एंटरप्राइज म्हणजे सुरुवात करणे किंवा प्रवेश करणे. एक्झाम्पल, ही वॉन्ट्स टू एंटर इन टू केमिकल इंडस्ट्री, ही वॉन्ट्स टू एंटर इन टू केमिकल इंडस्ट्री म्हणजे त्याला रासायनिक उद्योगात उतरायचे आहे किंवा पदार्पण करायचे आहे. नेक्स्ट वर्ड, क्राय फॉर. क्राय फॉरचा अर्थ होतो टू शो अ डिझायर टू अचीव समथिंग म्हणजे काहीतरी मिळण्यासाठी रडणे किंवा कासावीस करणे. एक्झाम्पल, द हंग्री मॅन वॉज क्राईंग फॉर अ ब्रेड, द हंग्री मॅन वॉज क्राईंग फॉर ब्रेड भुकेलेला माणूस भाकरीसाठी ओरडत होता. नेक्स्ट वर्ड, पुल टुगेदर. पुल टुगेदरचा मिनिंग बघूया, मेक कलेक्टिव्ह एफर्ट्स म्हणजे एकजुटीने काम करणे. एक्झाम्पल, इफ वी ऑल पुल टुगेदर वी कॅन फिनिश दिस टास्क ऑन टाईम, इफ वी ऑल पुल टुगेदर वी कॅन फिनिश दिस टास्क ऑन टाईम म्हणजे आपण सर्वांनी एकत्र आल्यास आपण हे काम वेळेवर पूर्ण करू शकतो. नेक्स्ट वर्ड 38, निग्लिजंट इन. निग्लिजंट इनचा मिनिंग होतो केअरलेस किंवा लॅकिंग अटेन्शन, निष्काळजी असणे किंवा लक्ष देण्याचा अभाव असणे असं म्हणूया. एक्झाम्पल, ही इज निग्लिजंट इन हिज वर्क, ही इज निग्लिजंट इन हिज वर्क तो त्याच्या कामात निष्काळजी असतो. नेक्स्ट वर्ड, लेट इन. लेट इनचा मिनिंग होतो टू अलाव एंटर म्हणजे शिरकाव करणे किंवा प्रवेश करू देणे. एक्झाम्पल, लेट्स ओपन द विंडो टू लेट इन सम फ्रेश एअर, लेट्स ओपन द विंडो टू लेट इन सम फ्रेश एअर थोडी ताजी हवा येण्यासाठी खिडकी उघडूया. नेक्स्ट वर्ड, लेट आउट. लेट आउटचा मिनिंग होतो टू मेक अवेलेबल टू टेनंट्स म्हणजे भाड्यानं देणं. एक्झाम्पल, ही वॉन्ट्स टू लेट आउट हिज न्यू फ्लॅट, ही वॉन्ट्स टू लेट आउट हिज न्यू फ्लॅट म्हणजे त्याला त्याचा नवीन फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. नेक्स्ट वर्ड, अबस्टेन फ्रॉम. अबस्टेन फ्रॉमचा मिनिंग होतो टू चूज टू रिफ्रेन म्हणजे त्यापासून अलिप्त राहणे. एक्झाम्पल, यू शुड अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग, यू शुड अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग म्हणजे तुम्ही धूम्रपानापासून दूर राहायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड, बोस्टॉप. बोस्टॉपचा अर्थ होतो टू स्पीक इन व्हेरी प्राऊड टर्म्स ऑफ वन्स क्वालिटीज, स्किल्स एटसेट्रा. टू स्पीक इन व्हेरी प्राऊड टर्म्स ऑफ वन्स क्वालिटीज, स्किल्स एटसेट्रा गुण, कला, प्रावीण्य इत्यादीविषयी गर्व बाळगणे. एक्झाम्पल, ही ऑलवेज बोस्ट ऑफ हिज गुड हँडरायटिंग, ही ऑलवेज बोस्ट ऑफ हिज गुड हँडरायटिंग आपल्या उत्तम अक्षराचा तो नेहमी गर्व बाळगतो. नेक्स्ट वर्ड, ऑकर टू. ऑकर टूचा मिनिंग होतो टू हॅव द थॉट ऑफ ऑर टू थिंक ऑफ म्हणजे मनात येणे. एक्झाम्पल, इट नेवर ऑकर टू मी दॅट आय वुड राईट अ बुक ऑन दिस सब्जेक्ट, इट नेवर ऑकर टू मी दॅट आय वुड राईट अ बुक ऑन दिस सब्जेक्ट या विषयावर पुस्तक लिहिल असं कधीच माझ्या मनाला वाटलं नव्हतं. नेक्स्ट वर्ड 44, रिमाइंड ऑफ. रिमाइंड ऑफचा मिनिंग होतो टू कॉज टू रिमेंबर ची आठवण करून देणे. एक्झाम्पल, माय सन्स लेटर रिमाइंडेड मी ऑफ माय हॉस्टेल लाईफ, माय सन्स लेटर रिमाइंडेड मी ऑफ माय हॉस्टेल लाईफ माझ्या मुलाच्या पत्राने मला माझ्या हॉस्टेलच्या जीवनाची आठवण करून दिली. नेक्स्ट वर्ड, ॲक्वेंट. ॲक्वेंटचा अर्थ होतो टू इंट्रोड्यूस, टू ब्रिंग इन टू कॉन्टॅक्ट, टू मेक फॅमिलियर म्हणजे चाशी ओळख करून देणे किंवा माहिती करून देणे. एक्झाम्पल, द हेडमास्टर ॲक्वेंटेड द पॅरेंट्स विथ द फॅक्ट्स अर्थ होतो मुख्याध्यापकांनी पालकांना वस्तुस्थितीची माहिती करून दिली. नेक्स्ट वर्ड, ॲपोलॉजाइज टू. ॲपोलॉजाइज टू टूचा अर्थ होतो टू ॲक्नॉलेज फेलिंग ऑर फॉल्ट्स म्हणजे ची माफी मागणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे. एक्झाम्पल, आय ॲपोलॉजाइज टू यू फॉर डिले, आय ॲपोलॉजाइज टू यू फॉर डिले उशीर झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. नेक्स्ट वर्ड, सी ऑफ. सी ऑफचा मिनिंग होतो टू बी प्रेझेंट ॲट डिपार्चर म्हणजे निरोप देणे. एक्झाम्पल, यस्टरडे आय वेंट टू सी माय फ्रेंड ऑफ ॲट द एअरपोर्ट, यस्टरडे आय वेंट टू सी माय फ्रेंड ऑफ ॲट द एअरपोर्ट
काल मी माझ्या मित्राला विमानतळावर निरोप द्यायला गेलो होतो. नेक्स्ट वर्ड मेकअप. मेकअपचं मिनिंग होतं टू अंडरस्टँड, आकलन होणे किंवा एखादी गोष्ट समजणे. एक्झाम्पल, आय डोंट नो व्हॉट टू मेक ऑफ हिज ऑड बिहेवियर. आय डोंट नो व्हॉट टू मेक ऑफ हिज ऑड बिहेवियर. त्याच्या विचित्र वागण्याचं काय करावं हे मला समजत नाही. नेक्स्ट वर्ड मेक आफ्टर. मेक आफ्टरचं मिनिंग होतं टू चेज, पाठलाग करणे. एक्झाम्पल, द पोलिसमॅन मेड आफ्टर द थीफ. द पोलिसमॅन मेड आफ्टर द थीफ. अर्थ होतो पोलिसांनी चोराचा पाठलाग केला. आता मेक आफ्टर, मेकचं दुसरं रूप येतं मेड, म्हणून इथे मेड आफ्टर झालेलं आहे मेक आफ्टरच्या ऐवजी. नेक्स्ट वर्ड पिक आउट. पिक आउटचं मिनिंग टू चूज, टू सिलेक्ट म्हणजे निवडणे. एक्झाम्पल, कुड यू हेल्प मी टू पिक आउट माय मॅरेज ड्रेस. कुड यू हेल्प मी टू पिक आउट माय मॅरेज ड्रेस. माझ्या लग्नाचा ड्रेस निवडण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकाल का. नेक्स्ट वर्ड जो की शेवटचा आहे लुक डाऊन अपॉन. लुक डाऊन अपॉनचा मिनिंग टू हेट अ पर्सन, तुच्छतेने पाहणे. एक्झाम्पल, डू नॉट लुक डाऊन अपॉन द पुअर. डू नॉट लुक डाऊन अपॉन द पुअर. गरिबांकडे तुच्छतेने पाहू नका. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाचे असे 1 ते 50 या व्हिडिओमध्ये आपण फ्रेजेस पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 51 पासून स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला सांगा आणि चॅनलला महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.